मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर सकाळी सकाळी मस्त गरमागरम चहाने सुरुवात झालेली आहे आणि आज आहे रविवार. तर इकडे देवपूजा करून घेते आणि देवाचे रोज आभार मानते हात जोडून की बाबा जे काही तू दिलंस त्यात मी समाधानी आहे आणि ते सदैव आमच्या पाठीशी राहा, अशीच साथ देत राहा, हेच फक्त देवाकडे मागणं करत असते आणि मनोभावे पूजा करून घेत असते. रोज धूप अगरबत्ती दिवा लावून अजून काय मागणार आहे आपण देवाकडे, आणि साक्षात आपल्याशी देव बोलतोय असं कधी कधी भासत असतं. चला तर इकडे आता देवपूजा माझी झालेली आहे. त्यानंतर इकडे आली आता बाल्कनीत आणि ह्या झाडाला दुसरा बहर आलेला आहे आता. तर ही चमेलीची फुलं आहेत आणि खूप छान अशी चांदण्यांसारखी दिसतात ती. तर इकडे ना ती आज तोडून घेतली. म्हटलं चला आज ना गजरा वगैरे करायचं मन झालं होतं थोडंसं. मला गजरे खूपच आवडतात, म्हणजे मोगऱ्याचा, निशिगंधाचा, वेगवेगळ्या फुलांचे गजरे मला खूपच आवडतात. तर म्हटलं चला, लहानपणी ना आई आम्हाला असे गजरे होऊन द्यायची. फुलांची झाडं ना तिला खूपच आवडायची, म्हणजे गुलाबाचं, पारिजातक, निशिगंध, चमेली, बोली, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे गजरे आम्हाला करून द्यायचे आणि किती वेळ लागायचा. खूप मोठे मोठे गजरे बनवून द्यायची, कारण आमचे केसही लांब सडक होते. मग त्यामुळे वेण्यांवर असे मोठे मोठे गजरे खूप छान वाटायचे आणि खूप वेळ देऊन ती टिफिन पण तयार करायची. त्यानंतर गजरे ओत बसायची आणि मग आम्हाला द्यायची लावून. तर रोज आम्ही म्हणजे गजरे लावून जायचो शाळेत, किंवा गुलाबाची फुलं कधीतरी लावून द्यायची. तर असं असतं ना की कंटाळा नसायचा तिला कुठल्याही गोष्टीचा. आणि आता आपल्याला छोटासा गजरा व्हायला किती वेळ लागतो हे आता कळतं आहे आणि सगळ्या कामांमधून वेळ काढून सगळं व्यवस्थित करायची. तर आज ना लवकर आवरलेलं आहे आणि गजरा या ठिकाणी आता रेडी झाला आहे आपला, कारण राजला मला ना एक्झामला घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी मी इकडे तयार झालेली आहे आणि चला म्हटलं आता आहे वेळ तर आपण छोटासा गजरा करून घेऊया म्हटलं, कारण फुलंही थोडीच होती. तर या ठिकाणी आता लावून घेतला आहे. कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही. आणि आता त्याला ना एक्झाम सेंटरला घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी तो गेल्यानंतर 2 तास त्याची एक्झाम आहे. तर तिकडे त्याला सोडलं एक्झाम सेंटरला आणि आता पुन्हा घरी येणार आहे आणि नंतर मग 2 तासांनी परत घ्यायला जाईन म्हटलं. तर तोपर्यंत घरी आल्यावर ना इकडे आता कच्चे टोमॅटोची भाजी मी करणार आहे आज. तर ते चांगले स्वच्छ धुवून घेतले टोमॅटो, आणि टोमॅटोचं पण काय झालं, मी पहिल्यांदाच आता ही भाजी करणार आहे, कारण मी आणत नाही कच्चे टोमॅटो शक्यतोवर. पण मी एका आजीकडनं गिलके घेतले होते आणि कोथिंबीर घेतली होती भाजीपाला घ्यायला गेली त्यावेळेस. आणि तेव्हा माझी इतक्या फोर्स करत होत्या की टोमॅटो घेऊन जा, अर्धा किलो तरी घे, पाव किलो तरी घे. तर म्हटलं चला आपण ना भाजी खाऊन पण बघूया आणि आजीलाही थोडीशी मदत होईल. तर मग मी घेतले आजीकडनं अर्धा किलो टोमॅटो. त्यातलेच आता थोडे टोमॅटो करणार आहे मी. तर चिरून घेतले ते आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, जिरे, मोहरी, त्यानंतर हळद घातली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट पण घातले. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिरलेला टोमॅटो त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला. छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे. जाडसर थोडासा, खूप बारीक करायचं नाही दाण्याचा कूट. थोडासा जाडसर दाण्याचा कूट घातला आहे आणि वरून कोथिंबीर घातली. मस्त अशी आपली टोमॅटोची भाजी रेडी होणार आहे. त्यानंतर दुपारी ना इकडे म्हटलं चला आता हे कापड पण पडलेलं आहे. तर मी जो वस्त्र तयार केले होते महालक्ष्मीचे, त्यातलं हे पडलेलं होतं थोडंसं. तर म्हटलं याचं काहीतरी आता करूया. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. महालक्ष्मी देवीचे मार्गशीर्ष महिन्यात आपण लक्ष्मी देवीला जे वस्त्र परिधान करतो ना, ते मी तयार केलेले, ते नक्की जाऊन बघा. तर या ठिकाणी आता ना ते कार्डबोर्ड पण दिदी थोडंसं काहीतरी करणार होती, पण ती गेली थकून आणि तिने तिला ठेवून. तर म्हटलं चला याचा आता आपण रियूज करूया म्हटलं. तर या ठिकाणी असा ब्लाऊजचा शेप मी आता कट करून घेतलेला आहे आणि काहीतरी आपण तयार होईल म्हटलं याच्याने, काहीतरी क्राफ्ट करूया. तर ब्लाऊजचा शेप तयार केल्यानंतर त्याला गोंद लावला आणि वरती लावून दिलं. त्यानंतर खाली असं मोठा घागरा तयार करायचा आपल्याला ह्या कापडाने. तर ती ही जी लेस ना तर ती छान दिसेल खालच्या बाजूला, म्हणून मग त्याचा घागरा असं तयार करून घेते. तर जास्त काही नाही, त्याला फक्त आपल्याला एक बारीक बारीक चून तयार करायचे आहेत आणि चून तयार केल्यानंतर त्या कार्डबोर्डवर आपल्याला त्या लावून द्यायच्या आहे. तर या ठिकाणी आता अशा चून तयार करून घेतल्या बारीक बारीक आणि त्याला जरा घागऱ्याचा शेप आलेला आहे. तर त्या चून आधी मी चिकटून घेणार आहे आणि मग त्या कार्डबोर्डवर लावणार. तर असं काही ते दिसेल आणि खूप छान दिसतं आहे, म्हणजे असं काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटतं आहे. तर या ठिकाणी आता लावून घेते मी त्या व्यवस्थित गोंदच्या मदतीने, आणि एकावर एक असलेल्या चून आधी मला चिकटून घ्याव्या लागणार आहे. ग्लू गनने पण चिकटून जातात, किंवा मग आपण जे फेब्रिक ग्लू वगैरे आणतो ना, तर त्याने पण ते चिकटतात व्यवस्थित. तर या ठिकाणी आता लावून घेतले आहे. तर अजून त्याला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मी मग संध्याकाळी पुन्हा घेऊन बसले. तर इकडे रातचं चाललं होतं, मला परेशान केल्याशिवाय त्याला मजा येत नाही. तर तो इकडे विचारत होता की तू काय बनवतेस नेमकं, आणि मग ते माझे ते क्राफ्टची फुलं वगैरे. तर असं काही तो मला परेशान करत असतो. तर तो म्हटला की छान दिसतंय मम्मा, करून घे तू पूर्ण. आणि मग नंतर मग थोडंसं शूट करत होता तो माझं. तर या ठिकाणी बघा असं काही रेडी झालेलं आहे आणि खूप छान असं वाटत होतं ते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा.